जय भी मंडळी, मी रोशनी रुपेश करमकर, अर्थातच तुमच्या लाडक्या विधानची मम्मा। तर आज माहिती आहे का, मी तुम्हाला एक घरेलू उपाय सांगणार, म्हणजे त्याला नुस्खंच म्हणलं जाते। तर मी तुम्हाला तो एक उपाय दाखवणार आहे। कारण नाही का, बघा मी दाखवते तुम्हाला। तर माझा बोट आहे ना, इतका म्हणजे नख माझा पूर्ण सडत चाललेला आहे हा अंगठ्याचा। दिसला तुम्हाला? बघा इथनं वगैरे नाही का काहीतरी रुतलेलं आहे मला यामध्ये। तर इतका ठणकत आहे मंडळी माझा हा बोट की काय सांगायचं। तर आता बघा मी माझ्या मम्मीकडे जात आहे याच्यासाठीच। तर माझी मम्मी काय करते तर बघा मी तुम्हाला दाखवते। तर मंडळी आता मी मम्मीकडे आलेली आहे। तर आता मी तुम्हाला तो नुस्खा दाखवते, चला दाखवते। इथे घेतला आहे आपण, माझ्या मम्मीने घेतला आहे दिवा, म्हणजे एक वाटी घेतली आहे। तुम्ही दिवा पण घेऊ शकता किंवा मोमबत्ती पण घेऊ शकता। आणि तिथे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, म्हणजे आपण जे दिव्याला लावतो नाही का ते तेल टाकलेलं आहे। आणि कापूसची फुलवात केलेली आहे, तो दिवा लावलेला आहे बघा तिथे वाटीमध्ये। आणि हे आहे केस, हे आहे केस आपण जे विंचरतो तर ते केस ते झडतात। तर ते केस आपण सांभाळून ठेवतो व्यवस्थित मध्ये बघा। आता ते माझ्या मम्मीने डुबवले आणि त्या हे बघा इस्तो म्हणजे जी वात आहे चालू, त्या वातेवर ती गरम करत आहे त्या तेला केसाचा इचरण नाही ना त्याला। आणि आता हा बघा माझा बोट, आता या बोटाला माझी मम्मी कशी शेकून देते बघा। बघा मंडळी, याला म्हणतात विचरणाचं शेकणं आहे ना, काय म्हणतात? विचरणानं शेका, विचरणानं। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने शेकायचं आहे। हा घरेलू नुस्खा आहे मंडळी। आणि कोणत्याही प्रकारचं दुखणं असलं ना, आपल्याला काही लागलं असलं किंवा आपल्याला काही गोटा वगैरे काही ठेस वगैरे लागली असली तर याने काय नाही शेकून घेतलं तर आराम होऊन जाते लवकरात लवकर। एका दिवसातच आराम होते मंडळी। नका ते घुसलं ते काय माहीत, मला असं वाटत आहे बघा मंडळी। खूप असं म्हणजे त्रास होत होता मला, काही केलं काही रुतलेलं असलं नाही का तर निघून जाते, पटकन निघून जाते आराम। आम्ही लहान होतो तर आम्हाला असं जर काही लागलं वगैरे तर माझी मम्मी, आताही मोठंही झालं तरी पण माझी मम्मी अशीच विचरणाने शेकून देते, म्हणजे लवकर आराम होऊन जाते आम्हाला। तुम्ही एकदा नक्की करून बघाल मंडळी। जर कधी काही लागलं वगैरे असलं ना, अशा विचरणाने जे आहे ना ते शेकलं की आराम होते। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। बघा मंडळी, अशा पद्धतीने करायचं। मंडळी, तुम्हाला जर आजचा हा नुस्खा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्ही नक्की करून बघा मंडळी। हा उपाय घरेलू आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला आराम होते। हा माझ्या मम्मीचा नुस्खा आहे हा मंडळी। आम्ही लहान होतो तेव्हापासून माझी मम्मी आम्हाला हाच नुस्खा करून द्यायचे। जर काही लागलं पडलं वगैरे काही नाही का तर आम्हाला याने आराम होते। तर तुम्ही पण नक्की करून बघाल मंडळी। थँक्यू।